भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, एवढ्या दिवसांपासून शेतकरी मागणी करतायत की निर्यात बंदी उठवा म्हणून, त्यावेळी उठवली नाही, मात्र निवडणुकीच्या तोंडावर आता हा निर्णय घेण्यात आला। शेवटी हे बघा, आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो तसं जग दिसणार। आता गुजरातचा निर्णय घेतल्यानंतर टीका झाली, गुजरातसाठी एक्सपोर्टचा निर्णय घेतला, महाराष्ट्राचं काय? सगळ्या बाजूंचा विचार करून जेव्हा महाराष्ट्राचा निर्णय घेतला त्यावेळेला स्वागत करायचं सोडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणुकीच्या नजरेतनं त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न होतोय दुर्दैवानं। तसं असतं तर 2 टप्प्याच्या निवडणुका झाल्यावर आम्ही 2 टप्प्याच्या निवडणुकांपूर्वी घेतला असता ना। जर निवडणुकीचे फायदे तोटे लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा असता तर अगोदर घेतला असता। मला वाटतं सगळ्याच गोष्टी राजकारणाशी आणि निवडणुकीशी घुसडू नये असं माझं नम्र या ठिकाणी दरेकरजी, आपल्यासोबत शेतकरी नेते नवलेजी सुद्धा आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। नवलेजी, दरेकरजी काय म्हणाले तुम्ही ऐकलेले आहे, काय प्रतिक्रिया देताय? उत्पादक पट्ट्यात अजून बाकी आहेत। नाशिक मधला संबंध निवडणुकीचा परिसर अजून निवडणुकीला सामोरा गेलेला नाही। गुजरातला परवानगी देता महाराष्ट्रात नाही असं म्हटल्यानंतर निवडणुकीत परिणाम होणार, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। दरेकरजींना मला विनंती करायची आहे की किमान शेतकरी आणि कांदा उत्पादक यांना तरी निवडणुकीपासून दूर ठेवत जेव्हा पाहिजे तेव्हा निर्णय जर घेतला असता तर फारच मोठे उपकार झाले असते। आता हा निर्णय घेणं हा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेला आहे, हे त्यांनी मान्य करण्याची आवश्यकता आहे। नक्कीच नवलेजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी।